तुझ्या घरापर्यंत आणून सोडलाय. आता तुला मी तुझ्या बेडरूम पर्यंत सोडतो. चमक चलो काय मस्त नाचत होती रे. काय नाचत होती ती. हे बघ मला ना ती खूप चांगली वाटते. हे उद्या तुला मी दुसऱ्या चम्मक चलूकडे घेऊन जाणार आहे. दुसऱ्या बरोबर. अरे तुला काय पाहिजे ना ते मी देणार आहे. तू सुखी झाला असता मी सुद्धा सुखी. चल तू आता आराम कर. अरे आराम तर करणारच आहे मी. आता मी माझ्या स्वतःच्या घरात आहे. मला कोणाची भीती आहे इथं. हे पण पण माझं एक काम कर. खिशात सिगारेट आहे ना ती मला दे. मला ना नाही चेतन तू सुद्धा ना. अरे तुला कधी काही मी नाही म्हटलंय का. दे ना. अरे तुझ्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे मी. अरे जीव नको रे तुझा. सध्या तुझी ती सिगारेट दे मला. मला ती ओढायची नाही. मला दुसऱ्या चम्मक चलूकडे जायचं आहे. चल हे काय शीतल तू ह्या बाळाशी गेली आहेस. ह्या बाळाशी काय म्हणतो तुला बाळ. हा माझा बाळ आहे.
माझा छकुला आहे तो. मी माझ्या बाळाला खेळवणार. माझा बाळ माझ्या बरोबर खेळणार तो. तू जास्त बोलू नकोस, नाहीतर माझा बाळ उठेल. तू बोलू नकोस, अजिबात बोलू नकोस. थोड्या दिवसांनी माझा बाळ फार मोठा होणार आहे आणि मग तो माझ्या बरोबर खेळणार रंगणार. होय की नाही? हो की नाही? हा, तू माझ्या बाळावर हसतोस? अरे माझा बाळ दिसायला किती सुंदर आहे बघ. माझा बाळ खूप सुंदर आहे. बघूया तुझ्या बाळाला इकडे बघूया. तुझ्या बाळाला बघितलंच नाही मी. माझ्या बाळाला नाही दाखवणार तुला. मी माझ्या बाळाला कोणालाही दाखवणार नाही. अजिबात नाही दाखवणार. माझ्या बाळाला मी नवीन कपडे आणणार. होय की नाही? मग ना शाळेत जायचं. नाही देणार. मला खेळायचं आहे तुझ्या बाळाबरोबर. दाखव तुला बाळ. मी तुला ओळखते. तू माझ्या बाळाला का म्हणतोस म्हणून माझ्या बाळाला तू मारणार. माझं लग्न आहे. कशाला मारणार मी तुझ्या बाळाला? असा ती जन्मात तू मला काय दिला आहेस? माझ्या जन्मात आतापर्यंत तू काहीच दिलं नाहीस. हे तुझ्या बाळात बघू दे. तुझ्या बाळाची खेळतो मी दे. तुझ्या बाळाची खेळतो. तू माझ्या तुझ्या बाळाची खेळतो. कशाला मारणार मी तुझ्या बाळाला? त्याच्याबरोबर खेळणार आहे. त्याच्याबरोबर खेळणार आहे. शीतलला या बाळाबद्दल वेडी होऊन जवळ 1 वर्ष झालेले आहे. तरी बरी होईल असं तू नाही वाटत मला. मला काही सुचेना असं झालं आहे. मालक, तुम्हीच जर असे धीर सोडले तर या घराचं कसं होईल?
आणि आमचे चेतन साहेब तर फार बिघडलेले आहेत. अरे काय करू मी? अरे श्याम, जेव्हा संकट येतात ना तेव्हा घर सुद्धा आपोआप फिरायला लागतं. तिकडं मद्रासमध्ये आपल्या कंपनीचा संप चालू आहे. तिकडं कामगारांनी संप केलेला आहे. संप सोपेपर्यंत मला मद्रासला जाऊन राहावं लागेल. हे बघ श्याम, तू जरी ह्या घराचा नोकर असला, तू माझ्या मुलासारखा आहेस. म्हणून मी तुला तो सांगतोय, मी मद्रासवरून येईपर्यंत शीतलला तुझी बहीण म्हणून सांभाळ. शीतलला तुझी बहीण म्हणून सांभाळ. तिच्यावर जरा लक्ष दे. तिच्यावर लक्ष दे. हॅलो, कोण बोलता? अरे स्वप्नाताई, कुठून बोलताय स्वप्नाताई तुम्ही? काय काय बाळ झालेलं आहे तुम्हाला? मग ताबडतोब इकडे या ना बाळाला घेऊन. काय काय मीच येऊ तिकडे? बरं बरं ताई, मी लवकरच पोहोचतो तिकडे. स्वप्नाताईला बाळ झालेलं आहे. आता किती आनंदाचे क्षण आहे हा. पण मला तिकडे रस्त्यावर कशाला बोलावलं असेल त्यांनी? असू द्या, मला जाऊन काय ते बघायचं पाहिजे. सपना, अगं तू इथं श्यामला फोन करून कशाला बोलवली आहेस? अहो श्याम आल्यावर सगळं काही सांगते ना तुम्हाला. जरा थांबा. पण मला काही कळू न देता. स्वप्नाताई, आला श्याम. बघूया बाळाला, बघूया. ले 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 ले, किती चांगला मुलगा आहे. श्याम, शीतल कशी आहे? सांग ना, शीतल कशी आहे? स्वप्नाताई, शीतलताई तर फार वेड्यासारखी वागते आहे. आणि नेहमी बाळ बाळ म्हणते आहेस. आणि नेहमी बाळ बाळ म्हणून बावली संग खेळते आहेस. फार वाईट झाले आहे. आणि आमचे चेतन साहेब खूप वाईट झालं श्याम, खूप वाईट झालं. आमचे दादा चेतन साहेब आहे ना, ते तर नेहमी नेहमी दारू पितात. काय आणि हल्ली तर खूपच प्यायला लागले. काय श्याम रे, काय बोलतोस ते? बाळ सोडून गेल्यापासून शीतलताई तर वेडी झालेलीच आहे. आणि शीतलताईला पाहून चेतन साहेब तो सुद्धा जास्त प्यायला लागले आहे. राज, मला तर असं वाटतंय की हे ते घर आहे ना, आपण पुन्हा उभं करू शकतो. पुन्हा उभं राहू शकतं? हो, अगं सपना, कसं उभं राहू शकतं पुन्हा? आपण उभं करू शकतो त्या घराला. शीतल वेडी झाले ना, आणि चेतन तर दारू प्यायला लागलाय. अगं पण कसं शक्य आहे हे आता? अगं कसं उभं करू शकणार आम्ही त्यांचं घर? अगं आमच्याकडे आता द्यायला काय राहिलेलं आहे? सगळं तर संपलं. आपला बाळ त्या घराला उभं करू शकतो. काय? हो. अहो तुम्हाला कळत कसं नाही? तुम्हाला आठवतंय ना, शीतलच्या वेडेपणाविषयी डॉक्टर म्हणाले होते, जोपर्यंत तिला बाळ भेटत नाही तोपर्यंत ती वेड्यातून बरी होणार नाही. आणि भाऊजी सुद्धा या दारूच्या व्यसनातून मुक्त होणार नाही, ते बरे होणार नाहीत. अगं तिला मूल होऊ शकत नाही हे डॉक्टरने अगोदरच सांगितलेलं आहे ना. अगं कारण तिला वाचवण्यासाठी डॉक्टरने तिचा गर्भाशयच काढलेला आहे असं राहुलला आम्हाला सांगितलेलं आहे ना. अगं मग हे आता कसं शक्य आहे? म्हणूनच मी असा निर्णय घेतलाय की आपला बाळ आहे ना, तो शीतलला द्यायचा. काय? हो सपना, हो. काय बोलतेस तुझे?
अगं शुद्धी तर बोलते आहेत का तू हे? अहो मी सगळं काही विचार करूनच निर्णय घेतलाय. माझा मुन्ना तर व्यसनाच्या आहारी गेलाय. माझा मुन्ना शिवत असताना माझ्या मुन्नावर एवढे संकट यावं. मी त्याला आता कसेच उणी भासू देणार नाही. मी त्याला कासात पडू शकणार नाही. सपना काय बोलते आहेस तू हे? मी त्याच्यात तू मला- कसलं संकट तू येणार काय नाही. बोलतेस हे मला काहीच कळत नाही का सपना? अहो सगळं काही कळेल तुम्हाला. जरा विचार करा. शीतलचा जीव ना बाळात अडकला आहे. हा, तिला जर बाळ मिळालं ना तर ती नक्की वेळात बरी होईल. आणि ती बरी झाली ना की आपला मुलगा सुद्धा चांगला होईल हो. म्हणूनच म्हणते आपला बाळ आहे ना, आपण आपल्या शीतलला देऊया. माझ्या जीवाचा विचार न करता मी तुमच्याकडे हट्ट का धरला होता हे आता समजलं ना तुम्हाला. माझा हट्ट होता फक्त माझ्या मुलासाठी. माझा मुलगा. अगं सपना किती महान आहेस का तू? अगं ज्या दिवशी ना तुझी उंची आपल्या मुन्नाला कळेल ना त्या दिवशी आपल्या मुन्नाला कळेल की मी हे खराच माझ्या आईचा काळजाचा तुकडा आहे. हो राज. श्याम बाळाला घेतोयस ना? घे. ताई तुम्ही हे काय बोलते असा? हे तुम्हाला माहित आहे ना तुम्ही काय बोलते आहात ते? श्याम मला सगळं काय कळतंय रे. त्याचा विचार करूनच सांगते मी. घे. ताई माझ्यानं होणार नाही का ताई? माझ्यानं होणार नाही. श्याम. माफ करता येईल मला. श्याम मला माझ्या मुलाची माझी शपथ आहे तुला. ताई नाही म्हणू नकोस. तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यासाठीच हे दिवे करायला मी तयार झाले. तुला इथं बोलावून घेतलं याचसाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेव. हे बाळ कुणाचं आहे ही गोष्ट कुणालाच सांगता कामा नाही. याचा थांगपत्ता कुणालाही लागू देऊ नकोस. घे. दादा ताई मला माफ करा. माझ्याला हे होणार नाही. मला माफ करा. श्याम असं आडेवेळी गरज असं थांब. श्याम माझी शपथ आहे तुला गेलास तर. हे बाळ तू शीतलला दे. नाही म्हणू नकोस. घे. अरे कसला विचार करतोय श्याम? अरे खेळ ना. हे बघ माझ्याकडे आता जास्त वेळ नाही. कोण म्हणतोय की फक्त जन्म देणारी तीच आई असते म्हणून? स्वप्नात आई
आईनं मुन्नाला स्वतःच्या पोटात जन्माला नाही घातलं तरी सुद्धा स्वतःच्या पोटाच्या जन्मात घातलेल्या पोराच्या पेक्षा जास्त पाहतात ते त्याच्याकडे. आणि त्याच ममतेनं मुन्नाचा विस्कटलेला संसार परत सुखी व्हावं म्हणून स्वतःच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या झोळीत घातला. किती वेदना झाले असतील स्वप्नाताईला. ही आईची माया स्वतः आईलाच कळते. कुणीतरी म्हटलेलं ते खरंच आहे. लग्नाचा पाय असते आणि वासराची गाय असते. दुधावरची साय असते आणि लेकराची माय असते. लेकराची माय असते. माझा बाळ मला सोडून गेला रे. माझा बाळ मला सोडून गेला. चेतन आमचा बाळ आम्हाला सोडून गेला. कुठे असणार कसं असणार कोणालाच माहित नाही. माझा बाळ उपाशी असेल ना. माझ्या बाळाला खूप भूक लागली असेल ना. अरे कोण खवणार त्याला आता. कोण त्याला दूध देणार. कोण झोपवणार त्याला. त्या विवेकने माझ्या बाळाला नेलं. माझ्या बाळाला नेलं. चेतन माझ्या बाळाला घेऊन ये. माझ्या बाळाला घेऊन ये ना. चेतन आमच्या बाळाला घेऊन ये. चेतन आमच्या बाळाला घेऊन ये ना. हे बघ माझ्या बाळाला घेऊन ये ना. चेतन माझ्या बाळाला घेऊन ये ना. ये ना रे चेतन आमच्या बाळाला. चेतन माझं बाळ पाहिजे. मी माझ्या बाळाशिवाय जगू शकत नाही रे. मी माझ्या बाळाशिवाय जगू शकत नाही. कोणीतरी माझा बाळ आणून द्या. कोणीतरी माझा बाळ आणून द्या मला. माझा बाळ आणून द्या मला. कोणीतरी माझा बाळ मला पाहिजे. चेतन मला माझं बाळ मला आणून द्या. माझं बाळ. शीतलताई घ्या तुमच्या बाळाला मी घेऊन आलो. मला सोडून कुठे गेला होतास रे. तुझ्या आई तुला दूध देणार. श्याम हा बाळ तुला कुठे भेटला रे. अरे हा कोणाचा बाळ. चेतन साहेब शीतलताईची परिस्थिती बघून मला माहित होतं आमची शीतलताई बाळाशिवाय जगणार नाही म्हणून मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला सांगितलं होतं की कुणाचं तरी सोडलेला बाळ असलं तर मला एक फोन करा म्हणून. त्या हॉस्पिटलतून आज सकाळीच मला फोन आला डॉक्टरचा एक बाळ आहे म्हणून. मी तो फोन येताच मी हॉस्पिटलला गेलो आणि हा बाळ घेऊन आलो आपल्या शीतलताईसाठी. बरं झालं साहेब. बरं झालं तू आमच्यासाठी एवढंच केलं. आता तर शीतल बरी होणार ना रे. हो साहेब हो. आता आमची ताई नक्कीच बरी होणार. चला साहेब चल की तुम्ही कित्येक दिवस आले पोटाला काही खात नाही. चला काहीतरी खाऊन घ्या. चल जाऊया. नंदेश्वर चौहान शीतल इंडस्ट्रीचे मालिक मिस्टर नंदेश्वर चौहान
तुमच्या कंपनीचा व्यवहार सगळं मी सांभाळत होतो आणि आता यापुढे तुमच्या कंपनीचा मालक तो ठिकाणी चेतन होणार नाही बाबा नाही. मी सहजासहजी त्या चेतनला कंपनीचा मालक होऊ देणार नाही. त्या कंपनीसाठी जास्तीत जास्त मेहनत मी केलेली आहे, जास्तीत जास्त घाम मी गळवले आहे आणि त्याचा फळ मला घेतलाच पाहिजे. मामा 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 तुम्ही मला फसवलं, मुलगी देते म्हणून मला फसवलं आणि तुमची मुलगी त्या ठिकाणी चेतनला दिले आणि आता तो भिकारी चेतन या कंपनीचा मालक उभा तो काय. नो मामा नो नेव्हर. या विवेकनं तुमच्या जीवनात तुमच्या कंपनीत प्रवेश केला तो फक्त आणि फक्त माझी मंजिल मिळवण्यासाठी. माझी मंजिल तर मला मिळलीच नाही आणि तुमची मुलगी सुद्धा मला भेटली नाही. म्हणूनच मामा आणि म्हणूनच तुमच्या शीतलचा संसार मी उद्ध्वस्त केला. मी त्याच्या बाळाला सुद्धा मीच मारलं. मीच. अरे का छळलास तिला. अरे तुझ्यासारखा माणूस शोधूनही सापडणार नाही. अरे का तिचा मूल मारून टाकलास. का बिचारीला छळलास. अरे अरे तिचा तू मूल मारून टाकलास. अरे काय मिळालं तुला. काय मिळालं. तू माझा बोलणं सगळं चोरून ऐकलास का. मग तुला आता सगळ्याचा काहीच आहे. तुझी तयारी असेल तर माझी सुद्धा मरण्याची तयारी असेल. आणि आमच्या घरात आनंदाचा क्षण आला आहे. कारण शीतलताई आमची बरी झाली आणि चेतन साहेब ही सुद्धा बरे झाले. वाईट व्यसन सर्व काही सोडलेले आहे आमच्या चेतन साहेबांनी. आपण आज काहीतरी गोड खाऊया आणि दिवस साजरा करूया. बाळ आहे ना तो झोपला आहे. अरे काय चुकलंय मग उठव ना त्याला. असं का बोलतात तुम्ही. झोपले आहे ना तो. त्या आपल्या बाळाला बाबाने ओळखलं पाहिजे. मी पण खेळवतो ना त्याला. हे घ्या ना. असं म्हणतात ना. हे घ्या सामान पकडा. मी ना बाबा आहे तुझं. हे बघ मी ना तू मोठं झाल्यावर मी तुला हेलिकॉप्टर घेऊन देईन. मग आपण सिंगापूरला जायचं. काय आणि मी मला पण देणार ना. तुला नाही घेऊन जाणार. अरे मला का नाही. अरे हेलिकॉप्टर मोडून जाईल ना. अगं गंमत केली मी. हे घे बाळाला घ्या. तो झोपेला आलेला आहे. झोपवते ना. राहुल या ना या बसा. आज खरंच आनंदाचा दिवस आहे. या ना. हे
अरे आज एवढं आनंदाचं वातावरण आहे, सगळे खुश आहेत, मग तू असं तोंड वाक फिरून काय बसलाय? काय झालं सांग ना. कारण आहे म्हणूनच मी गप्पा आहे. सध्या तुम्हीच सांगा ना काय झालं याला. पुन्हा अरे तुझी वहिनी शेवटची अक्षरा मोजत आहे रे. कधी ती देवाघरी जाईल हे सांगता येत नाही. तिची शेवटची इच्छा आहे एक तू एकदा भेटावा म्हणून. एकदा तरी माझ्या मुलीला भेट रे मुन्ना, एकदा तरी भेट. मग यात नवल काय? आजपर्यंत त्यांनी मला अनेक वेळा बोलवलेलं आहे. हे काय नवीन नाही. ती आजार असण्याचं, ती आजारीच असते ना, ते मला माहित आहे. पण हे बघ, तुमचे हे फालतू बडबड बंद करा आता. माझ्याजवळ वेळ नाही आहे. ती कितीही आजार असले तरी मी तिथं येणार नाही, म्हणजे येणारच नाही. अरे का येणार नाहीस तू? का बोल मुन्ना, का येणार नाही? बोल. अरे तुला काय करायचंय? जा बस ना तिथे. तुला काहीच माहित नाही त्याच्याबद्दल. ज्यावेळी दादा वहिनीला मी भेटायला गेलो त्यावेळी ती काय बोलली ठाऊक आहे तुम्हाला? हे बघ, उगाच काहीतरी बोलू, माझा मूड खराब करू नकोस. मी मात्र जाणार नाही म्हणजे जाणार नाही तिथं. तुम्हाला एवढीच तिची काळजी असेल ना, तर तिच्या औषधासाठी हे घे, पैसे घे आणि नेऊन दे तिला आणि सांग मी येत नाही म्हणून. काय वाईट मिळाले? काय वाईट मिळाले ती? हे तू एक नोकर आहे याचा भान ठेव. नौकर आहे माहित आहे मला. मी या घरचा नौकर आहे याचा भान आहे मला. एवढा बोललेला, पण त्या मीच जर तुम्हाला बोललेला असता तर तुम्ही काय करत होता? आणि स्वप्नाताई, कुणासमोर बोलते आहेस तू? ज्या माणसाला माणुसकी नाही आहे त्या माणसाशी काय बोलता आहेत तुम्ही? या माणसाची माणुसकी सारी संपलेली आहे. कारण स्वप्नाताईनं मला शपथ जर दिलेली नसती ना, तर केव्हा तरी मी खरं काही सांगितलं होतं. अरे कसली शपथ? स्वप्नाताई मला माफ करा. नाईलाजाने मला तुमची शपथ तोडावी लागली. शीतलताई, तुम्ही तर वेळे झालेले होते. आणि चेतन साहेब तुम्ही तर वाईट व्यसनला गेलेले होते. आता तुम्ही खूप सुखी झालात ना. पण तुम्ही कसे सुखी झालात? तुम्हाला बाळ मिळाला त्यामुळे तुम्ही सुखी झालात ना. डॉक्टरने मला सांगितलं होतं, शीतलताई, तुम्हाला बाळ मिळल्याशिवाय तुमचा वेडेपण दूर होणार नाही म्हणून. असं डॉक्टरने मला सांगितलं होतं. पण तुम्हाला माहिती नव्हतं. आणि ताई, तुम्हाला जर बाळ होऊ शकत नव्हतं कारण डॉक्टरने तुम्हाला वाचवण्यासाठी तुमचा गर्भाशय काढून टाकलं होतं. आणि चेतन साहेब, स्वप्नाताईनं तुम्हाला कुत्रा म्हणाला म्हणून तुम्ही एवढं रागावने भडकलेले. पण स्वप्नाताईनं कुत्रा म्हटला म्हणून तुम्ही हे घर सोडून गेले आणि आज इथपर्यंत पोहोचले तुम्ही. या मागची तिची माया, तिची ममता का विसरलेत का तुम्ही? विसरले? आता राहिला फक्त प्रश्न बाळाचा. कोणत्या सहजासहजी आपला काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या झोळीत नाही घालत. जेव्हा स्वप्नाताईला कळलं की तुम्ही बाळापायी वेळे झाले आहात म्हणून स्वप्नाताईला राहवलं नाही. आणि म्हणून तिने राजदादा जवळ हट्ट धरला की मला मूल पाहिजे म्हणून. पण तिला डॉक्टरने सांगितलं होतं की या वयात तुम्ही जर मूल जन्माला घातलं तर तुमचा जीवाला धोका आहे म्हणून. स्वप्नाताईनं आपला
अनमोल तुमच्या जोड्यात घातला आमच्या खरं आहे का? बोला ना तात्या. तात्या बोला श्याम जो बोलतो ते खरं आहे का? ना मी तुझ्या पाया पडतो रे. एकदा तरी भेट दे माझ्या मुलीला. एकदा तरी भेट. पुन्हा माझ्यावर एकच उपकार कर. मी माझ्या मुलीसाठी भीक मागतोय रे. तुझ्या पुढं भीक मागतोय. माफ कर तात्या, मला माफ कर. मी घरात चुकलो, मी मागते. माझ्या दादा वडीलचं प्रेम मला मी ओळखू शकलो नाही. त्याचं पण मी ओळखू शकलो नाही. त्यांची माया, त्यांचं प्रेम, त्यांचं बलिदान मी पैशा पुढे आंधळा झालो होतो. त्याच्या माझे दादा वहिनी तर माझे बाप आहे. हा माझी वहिनी तर माझी आई आहे. मला 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 माझ्या वहिनीला भेटायचंय. मला माझ्या श्याम 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 माझ्या वहिनीला मला भेटायचंय. शीतल शीतल मला वहिनीला भेटायचंय. शीतल काय तर होणार नाही ना राज. मला मला माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. माझी एकच इच्छा होती की माझा मुलगा मला माझ्या डोळ्यासमोर यावा. पण आजी स्वप्ना, अगं मुन्नाचा विचार कशाला करते आहेस? मला नाही वाटत आमचा मुन्ना इथे येणार नाही. अगं आमचा मुन्ना आहे ना, अगं आमचा मुन्ना आहे ना, तो आमच्या त्या पैशाच्या गादीवर लोळतो आहे ग सध्या. अगं तो आमचा मुन्ना आहे. अगं तो आमचा मुन्ना आहे. आता मोठा चेतन शेठ झालेला आहे ग. नाही नाही असं म्हणू नका. माझं मन मला सांगते की मुन्ना माझा मुन्ना मला बघायला नक्की येईल. मला वहिनी म्हणून हाक मारेल. मग मला काहीतरी होतंय. मला काहीतरी होतंय. मी आता जास्त वेळ जगू शकणार नाही. असं काहीतरी करू नकोस. अगं तू माझी प्राण आहेस का? माझी शक्ती आहेस. अगं तू जर मला सोडून गेलीस तर मग मी कुणाच्या आशेवर जगायचं नाही. सपना नाही, असं काहीतरी करू नकोस ना. असं काहीतरी अभद्र बोलू नकोस सांगू ठेवतो. माझा मुन्ना मला भेटेल. तुम्हाला जगायला पाहिजे. आमच्या मुन्नासाठी तुम्हाला जगायला पाहिजे. पण राज माझी आशा अपुरीच राहिली. माझ्या मुन्नाला भेटण्यासाठी मी अगदी आतुर होते. पण शेवटी माझा मुन्ना मला भेटायला नाही आला. माझ्या काळजाचा तुकडा नाही आला. मला माझ्या तो इथं आला ना तर माझ्या मुलाला काय बोलू नका. माझ्या काळजाचा तुकडा आहे तो. माझ्या काळजाचा तुकडा आहे. त्याच्यावर राग करू नका. सपना काय काय झालं तुला? सपना सपना उठ. तुझा राज तुला उठवीत आहे. सपना उठ. असं काहीतरी करू नकोस ना. मला सोडून जाऊ नकोस. तू गेल्यावर
आता मी कोणाच्या आशेवर जगायचं रे बघा. आता मी एकटा आता कसा नाही बघा नाही. आता तू मला सोडून जाऊ नकोस हा. मला सोडून जाऊ नको. वहिनी वहिनी दादा 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 काय झालं वहिनी? खबरदार खबरदार मला दादा म्हणून हाक मारला असता. अरे काही नाही दिलं का रे तुला बहिणी साहेब काही नाही दिलं. अरे तिची माया अरे तिची माया तिची ममता अरे सारं काही तर तुला दिलं होतं तिला. अरे पण तू काय दिलंस रे तिला काय दिलंस तिला. अरे तिचं बलिदान तिची माया अरे तिची ममता तू समजू शकला नाहीस रे. अरे तू कधीच समजू शकला नाहीस. अरे अरे स्वतः उपाशी राहिली ती. अरे स्वतः उपाशी राहिली पण तुझ्या तोंडात भाकरीचा तुकडा भरवला होता अरे तिनं. अरे बाहेर अरे बाहेर अरे बाहेर कुठेतरी गाडी गाडी आली ना. गाडीचा आवाज ऐकला की तिला वाटायचं आपला मुन्ना आलेला आहे म्हणून. आणि दारापर्यंत जायची आणि म्हणायची मुन्ना मुन्ना माझा मुन्ना आलाच का रे. अरे एवढंच नाही तर आपलं प्रेम आपल्या मुलाबद्दल वाढू नये म्हणून अरे शेवटपर्यंत तिथं आपल्या पोटात मूल होऊ दिला नव्हतं रे. त्याला मामा माफ करा दादा मला माफ कर. मी चुकलो दादा. तुमची माया तुमची ममता तुमचं बलिदान मी सगळं विसरून गेलो दादा. अरे तू माझ्याकडे कसली क्षमा मागतोस. अरे तुला क्षमा जर मागायची असेल ना अरे तर ह्या देवीची क्षमा माग. अरे हिला फक्त देणं माहित होतं घेणं कधीच माहित नव्हतं. अरे मुन्ना अरे तुझ्या भेटीसाठी ती व्याकुळलेली होती रे. अरे अरे भूक लागली होती तुला त्याच्या मायेची. अरे शेवटच्या क्षणी सुद्धा तुझ्या सुखाचा विचार केला आणि आपला जन्म दिलेला आपला काळजाचा तुकडा अरे आपला जन्म दिलेला अरे आपल्या पोटचा गोळा आपल्या पोटचा काळजाचा तुकडा तुझ्या उदरात घातला रे. माझी स्वप्न इथं पडलेली असताना आणि डॉक्टरला कशाला आणतात. अरे आमचा बाळ कुठं आहे. मुन्ना मुन्ना अरे मुन्ना आमच्या बाळाचं नाव ना तू राजाच ठेवले. मी यापुढे ह्या बाळातच वास करणार आहे. आमचं बाळ आहे ना शीतल पोरी बेटी त्याला सांभाळ. सपना नाही दादा सपना मला सोडून जाऊ नकोस. मी सुद्धा सपना